नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी भूमिती गणित भाग 2 या पुस्तकातील आज आपण अभ्यास 1.2 प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6 अभ्यासणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आपण अभ्यास करूया इयत्ता 9वी गणित भाग 2 सराव संच 1.2 प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6। So let us read the question number 5. Write the answers to the following questions which reference to the figure number 1.13. They have been given a figure. खालील आकृती 1.13 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा। त्यातला पहिला प्रश्न काय, किरण आरपी च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा। पहिला प्रश्न बघा आपल्याला इथं काय दिलेला आहे, किरण आरपी च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा। आता इथं किरण आरपी इथपासून असा चालू होणारा किरण आरपी आहे, आपल्याला तो काढून घेता येईल बघा। इथं किरण आरपी आपल्याला फक्त मी थोडा वर काढतो म्हणजे आपल्याला लक्षात येता येईल। आरपी किरण म्हणजे काय, जे ज्याला एका बाजूने बाण असेल आणि एक आरंभ बिंदू असेल अशा आकृतीला आपण किरण म्हणतो, रे असं म्हणतो इंग्रजीतून। आणि आता हा काय झाला, किरण आरपी झाला। हा किरण आरपी आपल्याला कसा वाचता येतो बघा, किरण आरपी असा पण वाचता येईल आणि किरण आरक्यू असा पण वाचता येईल। किरण वाचत असताना हा जो आरंभ बिंदू आहे तो कंपल्सरी सुरुवातीला आपल्याला वाचावा लागतो आणि मग दुसरा बिंदू घ्यायचा, मग ह्या बाजूचा कोणताही एक बिंदू घेतला तरी चालेल। आता विरुद्ध म्हणजेच काय, तर ह्याची जी दिशा आहे ती ह्या बाजूला आर पासून ह्या बाजूला असलेला जो दुसरा आहे किरण, त्याला किरण आपल्याला त्याचं विरुद्ध किरण म्हणता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, या विरुद्ध किरणाची आपल्याला इथं दोन नावं सांगता येतील। तर तुम्हाला आपण एक 15 सेकंदाचा वेळ देऊया आणि 15 सेकंदाच्या वेळामध्ये तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्या दोन किरणांची नावं सांगायची। आपल्याला फक्त एका विरुद्ध किरणाचं नाव लिहायचं, पण आपल्याला इथं दोन विरुद्ध किरण दिसत आहेत किरण आरपी साठी। तर तुमची वेळ सुरू होते आत्ता। बरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात घेता येईल की किरण आरपीच्या विरुद्ध कोणते दोन किरण आपल्याला सांगता येतील। आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, किरण आरपी इथं दिलेला आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे कमेंट बॉक्स मध्ये, विद्यार्थ्यांचं अभिनंदन। आर आणि पी इथनं आपल्याला लक्षात घेता येईल बघा, हा आरपी आहे, याला आपण आरक्यू असं पण म्हणलेलं आहे। आणि ह्याच्या विरुद्ध किरण लगेच काय आपल्याला सांगता येईल बघा, इथपासून आपण थोडं वर घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येता येईल। आर आरंभ बिंदू असेल, पहिला किरण काय सांगता येईल आपल्याला, आर एस असं सांगितलं तरी पण तो किरण विरुद्ध किरणच असेल। किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं जर त्याचं उत्तर काय दिलेलं असेल बघा, आर टी असं जरी दिलेलं असेल तरी तो पण त्याचा काय विरुद्ध किरण आहे। म्हणजे ह्या ज्या दोन दिशा आहेत त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशा आहेत। ही जर पूर्व असेल तर ही पश्चिम आहे, त्यामुळे ह्यांना आपण जसं दिशांना विरुद्ध म्हणत असतो तसं आर पासून इकडे चालू होणारे जे किरण आहेत ते विरुद्ध किरण आपल्याला काय होतील, आर पासून इकडे टी कडे किंवा आर पासून एस कडे। म्हणून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय लिहिता येईल बघा, किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा। आपण ते इंग्रजीमध्ये लिहूया, थोडासा फॉन्ट प्रॉब्लेम असणार। रे आपल्याला किरण म्हणजे रे असं लिहिता येईल, रे आर सुरुवातीला आपल्याला आर हा शब्द घ्यावा लागेल, रे आर एस, किरण आर एस। किंवा आपल्याला दुसरं किरण काय लिहिता येईल बघा, रे आर टी, आर टी। तर साधारणतः आपल्याला हा जो पाचव्या प्रश्नातला पहिला आकडा आहे तो अशा पद्धतीने सोडवता येईल, रे आर एस आणि रे आर टी। विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा प्रश्न बघूया बघा, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी। आपल्याला इथं जो प्रश्न दिलेला आहे बघा तो आपल्याला महत्वाचा आहे। राईट द सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी असं दिलेलं आहे आपल्याला। मराठी माध्यमामधून पण आपल्याला तो प्रश्न बघता येईल। आपण हा जो प्रश्न आहे तो वर्ड वर घेतलेला आहे आणि मग आपल्याला तो समजायला आणखी सोपा होईल। आपल्याला काय दिलेलं आहे बघा, राईट द किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेद संच लिहा। आपण छेद संच अभ्यासलेला आहे अल्जेब्रा मध्ये, मॅथ्स फर्स्ट मध्ये आपण छेद संच, संयोग संच हा भाग अभ्यासलेला आहे। तर त्याच आधारावर आपल्याला दोन प्रश्नांची उत्तर द्यायचे। तिसरा प्रश्न संयोग संचाचा आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, आपण समजून घेऊया बघा। आता इथं जे आपल्याला दिलेला आहे, प्रश्न दिलेला आहे तो कसा दिलेला आहे, किरण पी क्यू। आपल्याला किरण पी क्यू कुठनं चालू होईल बघा, इथपासून चालू होईल किरण पी क्यू।
किरण पी क्यू आपण हिरव्या रंगाने काढलेला आहे. आपण रंग पुन्हा बदलूया दुसरा. आणि दुसरा काय दिलेला आहे बघा आपल्याला किरण. हा किरण पी क्यू दिलेला आहे, पी पासून क्यू पर्यंत. किरण कसा असता, एका बाजूला आर्म बिंदू असेल त्याचा आणि दुसऱ्या बाजूला अमर्याद असतो, म्हणजे हा कुठपर्यंत पण जाणार आहे उजव्या बाजूला. तर दुसरा किरण काय दिलेला आहे बघा, किरण आर पी असा दिलेला आहे. म्हणजे किरण आर पी इथनं जर आपण काढायचं ठरवलं तर काय होईल बघा, तो पण इकडल्या उजव्या बाजूला अमर्याद असेल, तो पण आर पासून असेल. म्हणजे इथं काय लक्षात घेता येईल बघा आपल्याला, किरण पी क्यू आणि किरण आर पी यांचा छेद संच कशाला म्हणलेलो आपण, जो सामायिक भाग असतो तो छेद संच असतो, म्हणजे जो ए मध्ये पण आहे आणि जो बी मध्ये पण आहे. मग ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, कोणता भाग दोघांमध्ये पण आहे. बिंदू पी पासूनचा जो भाग आहे, हा बिंदू पी आहे आपला, बिंदू पी पासूनचा जो भाग आहे किरण पी क्यू, आणि इकडे सुद्धा किरण आर पी मध्ये हा जो सारखा भाग आहे, सामायिक भाग आहे, तो सामायिक भाग कसा आहे बघा, दोन्हीकडे पण सारखा आहे. म्हणजे इथपासून हा जो पुढचा सगळा भाग येणार आहे तो दोघांचा सारखा आहे. मग हा अनंत पर्यंत सारखा आहे. म्हणजे अल्टिमेटली काय झालं बघा, किरण पी क्यू हा त्यांच्यामधला काय आलेला आहे, सामायिक भाग आलेला आहे. आपण मागच्या ह्यात पण बघितलं, संच मध्ये जर लहान संच असेल दुसरा आणि एक जर मोठा संच असेल तर त्यांचा छेद संच काय असेल, छोटा संच असेल. म्हणजे ह्या तुलनेत पी क्यू हा किरण जो आहे तो किरण आर पी पेक्षा छोटा आहे, म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे बघा, किरण पी क्यू असं उत्तर असेल. आपल्याला ते कसं लिहिता येईल बघा, जे दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. आपल्याला कसं लिहिता येईल बघा, किरण पी क्यू, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कसं लिहिता येईल बघा आपल्याला, किरण पी क्यू छेद संच, हे जे चिन्ह आहे ते छेद संचाचं चिन्ह आहे. इथं दिसतंय आपल्याला, हे छेद संचाचं चिन्ह आहे. हा किरण पी क्यू आपल्याला दिलेला होता. तसंच किरण आर पी ह्यांचा जो छेद संच आहे तो काय, किरण पी क्यू. म्हणजे इथपासून आपल्याला जो पुढचा भाग आहे तो सामायिक असणार आहे, म्हणजे म्हणून आपल्याला किरण पी क्यू हा त्यांचा छेद संच सांगता येणार आहे. ह्याच्यासाठी आपल्याला थोडस मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधला सुद्धा भाग थोडासा संदर्भ म्हणून घ्यावा लागणार आहे. इथं आपल्याला इंग्रजी मधून रे पी क्यू आपल्याला ते पण लिहिता येईल. कसं लिहिता येईल बघा, रे पी क्यू आणि इथं काय घेता येईल आपल्याला, रे आर पी इंटरसेक्शन रे पी क्यू. तर आपल्याला साधारणतः हे लिहिता आलं की इंग्रजी माध्यमातून सुद्धा, की रे पी क्यू इंटरसेक्शन रे आर पी बरोबर रे पी क्यू. तर साधारणतः हा आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न सोडवता येईल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो युनियन ऑफ सेटचा आहे बघा. युनियन ऑफ सेट पण बघूया आपण. जो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो समजून घेऊया आपण. पुढचा पण प्रश्न काय दिलेला आहे, राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. आता सेगमेंट सांगितलेलं बघा. आता इथं सेगमेंट आपल्याला लक्षात घेता येईल, रेषाखंड. इथं आपण घेऊया सेगमेंट. राईट द युनियन ऑफ सेट पी क्यू. सेगमेंट पी क्यू काय बघा, पी पासून क्यू पर्यंत आपल्याला लक्षात घेता येईल. पी पासून क्यू पर्यंत सेगमेंट म्हणजे काय आहे ते आपल्याला लक्षात घेता येईल. ही सेगमेंट पी क्यू आहे. इथं बघा इथपर्यंतचा जो भाग आहे पी पासून क्यू पर्यंतचा, एवढाच फक्त सेगमेंट पी क्यू मध्ये येईल, सेगमेंट पी क्यू. त्यानंतर त्यात युनियन म्हणजे काय मिसळायची बघा, क्यू आर मिसळायची सेगमेंट, म्हणजे क्यू पासून आर पर्यंत मिसळायचे आहे. क्यू पासून आर पर्यंत मिसळायचे सेगमेंट. आपल्याला काय माहित आहे, युनियन मध्ये जर समजा दोन संचांचं युनियन असेल तर आपण काय करतो, पहिला संच आहेत असं लिहितो आणि दुसऱ्या संचातले घटक लिहिलेले असतील, फक्त एक घटक पुन्हा डबल होणार नाही ह्याची आपण काळजी घेतलेली होती. तसं आता इथं काय लिहिता येईल बघा, सेगमेंट पी क्यू लिहूया बघा आपण. सेगमेंट खालचा प्रश्न आपण हा खोडून टाकला तरी चालेल. सेगमेंट पी क्यू, सेगमेंट पी क्यू युनियन. आता इथं मात्र आपल्याला कसं चिन्ह वापरावं लागतं, युनियनचं. म्हणजे आपण ते युनियनचं चिन्ह घेऊया. सेगमेंट पी क्यू युनियन सेगमेंट, कुठली सेगमेंट दिलेली आहे बघा, सेगमेंट क्यू आर. आणि हाच नियम कसा आहे बघा, जसं आपण इंटरसेक्शन साठी वापरला की जर इंटरसेक्शन असेल तर छोटा संच घ्यायचा, तसं युनियन असेल तर मोठा संच, हे त्याचं आपलं उत्तर असतं. म्हणजे मगाशी आपण कसं काढलंय की पी क्यू हा छोटा होता किरण
आर पी पेक्षा, म्हणून आपण जो छोटा किरण होता इंटरसेक्शन मध्ये तो घेतला. तर युनियन ऑफ सेट मध्ये काय असतं, जो मोठा संच असतो तो त्यांचा काय असतो, युनियन असतो. म्हणून इथं मोठा संच काय आर क्यू आहे, म्हणून त्याचं उत्तर काय येणार आहे बघा. म्हणून देअरफॉर सेगमेंट आर क्यू आपलं त्याचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पण प्रश्न सोडवता येईल. आपल्याला ह्याच्यासाठी संच थोडीशी आपल्याला माहिती पाहिजे. आपली संच या प्रकरणावरचे व्हिडिओ पण आहे, चांगल्या पद्धतीचे आहे ते सुद्धा. तर तुम्ही ते जर समजा तुम्हाला हा भाग संचाचा नाही लक्षात आला तर तुम्ही त्याच्यावरती जाऊन बघू शकता आणि आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रश्न पण बघता येईल. सेगमेंट म्हणजे इथं आपल्याला मराठी माध्यमच्या मुलांसाठी इथं रेषाखंड असा फक्त शब्द बदलायचा आहे, मगाशी जसं आपण बदललं तसं. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. आता हा पण प्रश्न बघा पर्सनल ओपिनियन सारखा, जसं इंग्रजीत नसतो तसं प्रत्येकाच्या थोडासा वेगळा येऊ शकतो प्रश्नाचं उत्तर. पण ठीक आहे, बघूया आपण इथं काय येतंय ते. त्यापूर्वी आपण काय करूया बघा, एक तुम्हाला 15 सेकंदाचा वेळ देऊया आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा ह्या प्रश्नाचं उत्तर. स्टेट द रेज ऑफ विच द सेगमेंट क्यू आर इज सबसेट. क्यू आर हा कुणाचा उपसंच आहे हे आपल्याला सांगायचं इथं. पुढचा प्रश्न बघा काय आहे, आपण लगेच तो बघूया. रेख क्यू आर हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे. रेख क्यू आर, इथं क्यू आणि आर असं सांगितलंय, तर तो कोणत्या किरणांचा उपसंच आहे सांगायचे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघूया की काय आपल्याला लिहिता येईल. रेख क्यू आर हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे. आपल्याला रेख क्यू आर इथं दिसतंय, कुठे आहे बघा रेख क्यू आर. क्यू आणि आर हा आपला रेषाखंड आहे. रेख म्हणले की हा रेषाखंड आपण काढत असतो. हा रेख क्यू आर आहे आपला आणि हा कोणत्या किरणाचा उपसंच आहे. आता ह्याच्यात किरण कुठले आले पाहिजे त्यात उपसंच येण्यासाठी बघा हा भाग त्याच्यात समावेश असला पाहिजे. कुठलाही किरण लिहा तुम्ही, फक्त हा उपसंच असल्यामुळे हा क्यू आर हा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये प्रामुख्याने आला पाहिजे. आणि मग आपल्याला किरण कसे सांगता येतील बघा, आपण सांगूया बघा. क्यू आर येण्यासाठी किरण, ठीक आहे, आपल्याला कसं लिहिता येईल बघा. रेख क्यू आर हा आपल्याला कंपल्सरी आला पाहिजे, म्हणून पहिला किरण जो आपला आहे तो काय असेल, क्यू आर संच असेल. म्हणजे हा क्यू आर कंपल्सरी यायलाच पाहिजे कुठला जरी किरण काढला तरी आपण. म्हणून पहिला काय असेल, क्यू आर असेल. दुसरा काय असेल बघा, क्यू एस असेल. तिसरा किरण काय काढता येईल आपल्याला, क्यू टी पण काढता येईल, कारण ह्या प्रत्येक किरणामध्ये क्यू आर हा भाग येतोय, रेषाखंड भाग येतोय. म्हणून रेख किरण क्यू आर, किरण क्यू एस आणि किरण क्यू टी हे सगळे कसे आहेत आपल्याला काय सांगता येतील. ह्या सगळ्यांचा रेख आर क्यू हा उपसंच आहे असं आपल्याला सांगता येणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघता येईल बघा. आर आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आता आर आरंभ बिंदू आहे आणि विरुद्ध किरणांची जोडी लिहायची आहे. आर पासून चालू होणारी किरण आपल्याला एक उजव्या बाजूचा आणि एक डाव्या बाजूचा. पहिला किरण काय सांगता येईल बघा, आर पी. दुसरा किरण काय सांगता येईल, आर क्यू. आपल्याला दुसरा किरण सांगता येईल. हे दोन किरण झाले. त्याची विरुद्ध किरण काय सांगता येतील बघा, आपण वेगळ्या रंगाने दाखवूया विरुद्ध किरण, म्हणजे आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणजे कुठलाही कुणाला विरुद्ध असू शकतो. आर एस आपल्याला सांगता येईल. दुसरं विरुद्ध किरण काय सांगता येईल आपल्याला, आर टी. असं पण आपल्याला विरुद्ध किरण सांगता येईल. म्हणजे आपल्याला काय करायचं, फक्त आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. एक जोडी फक्त लिहायची. जर एखाद्याने लिहिली की किरण आरपी, किरण आरपी व किरण आर एस हे एकमेकांची विरुद्ध किरण आहेत, किंवा किरण आरपी विरुद्ध किरण आर टी वरचा जरी लिहिला तरी चालते. म्हणजे हे लाल किरणांपैकी एक किरण आणि हिरव्या किरणांपैकी एक किरण लिहून तुम्ही जी जोडी लिहिल ते काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. तर ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पण बघूया बघा. एस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा. आता एस आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहायचे, म्हणजे एस पासून आपल्याला कुठलेही दोन किरण लिहिता येतात. एस आर, एस पी, एस क्यू, एस टी. किती किरण मिळाले बघा, आपल्याला 4 किरण मिळत आहेत. म्हणजे फक्त आपल्याला सुरुवात कशापासून करायची आहे, एस पासून करायची आहे. एस आर, एस पी, एस क्यू आणि इकडे आपल्याला काय लिहिता येईल, एस टी. असे आपल्याला किती किरण लिहिता येतात, 4 किरण लिहिता येतात. आपल्याला लिहायचे आहेत किती, 2 किरण लिहायचे आहेत. ठीक आहे,
तर आपल्याला हा पण हे पण उदाहरण सोपं आहे, तो तुम्हाला लिहिता येतील, ते तुम्ही लिहा. त्यानंतर किरण SP व किरण ST यांचा छेद संच लिहा. आता इथं सुद्धा आपल्याला इंटरसेक्शन लिहायचं आहे. आता आपण किरण SP काय बघूया. S पासून चालू होणारा P च्या दिशेने किरण SP हा झाला किरण SP. ठीक आहे. त्यानंतर किरण ST आता S पासून T च्या दिशेने चालू झालेला. आपण त्याचा रंग बदलूया म्हणजे आपल्याला लक्षात घेता येईल. S आणि T. आता काय लक्षात घेता येईल बघा आपल्याला, हा S कडून T कडे चाललेला आहे किरण. मग ह्या दोघात सामायिक काय दिसतंय का आपल्याला, तर ह्या दोघांमध्ये काहीच सामायिक नाही. हा जो किरण SP आहे तो ह्या बाजूला आहे आणि किरण ST हा डाव्या बाजूला आहे. ह्या दोघात एकही बिंदू सामायिक नाही. इथं आपल्याला S सामायिक बिंदू दिसत असतो पण आपण तसं घेत नाही. म्हणून आपल्याला इथं हा जो सेट आहे हा नल सेट असं लिहावा लागेल, म्हणजे रिक्त संच असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे हा किरण SP आणि किरण ST यांचा छेद संच जर काय असेल, कारण किरण SP आपण आकृती शक्यतो पेन्सिलनं आपल्याला लगेच त्या आकृतीवरनं आपली पेन्सिल फिरली पाहिजे. किरण SP काढायचा आपल्याला, म्हणजे तो असा जाईल. आणि आपण जर त्याची रंग बदलून दाखवला दुसरा तर काय दिसतंय बघा, किरण ST हा इकडल्या बाजूला जाईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ह्या दोन किरणांमध्ये कुठलाही घटक सामायिक नाही. त्यांच्यामुळे ह्यांचा जो छेदसंच आहे तो छेदसंच कसा येणार आहे, रिक्त संच येणार आहे, फाय येणार आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 5 मध्ये 7 उदाहरणं अभ्यासलेली आहेत. आपल्याला पुढचा प्रश्न पण अभ्यासता येईल बघा. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, Answer the question with the help of figure 1.14. खालील प्रश्नांची उत्तरे आकृतीच्या आधारे द्या. प्रश्न आकृती 1.14 आहे. State the points which are equidistant from B. आता बघा किती सोपा प्रश्न आहे. State the points from equidistant from B. B पासून समान अंतरावर असणारे बिंदू लिहा. आता B पासून समान अंतरावर असणारे बिंदू काय आहेत बघा. B इथं घेतला आपण. B पासून आता आपण कसं मोजले, काउंट केले ते मागच्या वेळेला, इथं स्टार्ट म्हणलं आपण 1 2. आता C हा किती अंतरावर आहे 2. तसंच इकडे 2 अंतरावर कोण आहे 1 2 A. म्हणजे काय लिहिता येईल बघा, स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट B. B पासून इक्विडिस्टन्सला कोण आहे C अँड, पहिला काय येईल आपला C अँड A. These two points are the equidistant from the point B. बिंदू C आणि बिंदू A हे बिंदू B पासून समान अंतरावर आहे. तसंच आपल्याला काय सांगता येईल बघा, पुढचे अजून आहेत का कोण सारख्याच अंतरावर, आपण बघूया मोजून. आपल्याला लक्षात घेता येईल, इथं B आपला स्टार्टिंग पॉइंट आहे, हा B आपण स्टार्टिंग पॉइंट धरत असतो. त्यानंतर 1 2 3 3 अंतरावर इकडे V आहे आणि इकडे 3 अंतरावर काय बघा 1 1 2 3. इथे बिंदू दिलेला नाही म्हणजे आपल्याला 3 अंतरावरच घ्यायची गरज नाही. आता 4 अंतरावर दिलेला आहे D, म्हणजे D आणि इकडे 4 अंतरावर कोण दिलेलं आहे P. म्हणजे दुसरे दोन इक्विडिस्टन्स बिंदू कुठले आहेत बघा, D अँड P. तर हे काय असणार आहे, दोन इक्विडिस्टन्स असणार आहेत. त्यानंतर इकडलं जे अंतर आहे ना, हे सगळं संपलेलं आहे. म्हणजे इकडे आता बिंदू आहेत का कोण नाही, एक पण आता बिंदू आता आपण घ्यायचा जो आहे तो शिल्लक दिसत नाही. याचा अर्थ इकडले आता बिंदू घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्याला किती बिंदू मिळतील, फक्त 2 जोड्या अशा मिळतील की ते B पासून इक्विडिस्टन्स अंतरावर असतील. म्हणून आपण पहिली जोडी काय लिहिली बघा, C अँड A. C आणि बिंदू A, आणि दुसरा जोडी काय झाली D आणि P. आपल्याला साधारणतः हे दोन बिंदू इथं लिहिताना दिसून आलेले आहेत. ठीक आहे, तर पुढचा आकडा आपल्याला कसा बघता येईल, राईट द पेअर ऑफ द पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम Q. आता ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही सांगायचं आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण समजून घेऊया हा प्रश्न. राईट अ पेअर ऑफ द इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट Q. Q पासून सारख्या अंतरावर कुठले बिंदू आहेत ते बघायचे. आता Q हा बिंदू इथं आहे, आपल्या लक्षात घेता आला. इथपासून डावीकडे गेलो आपण एक घर, इथपासून उजवीकडे आलो एक घर, म्हणजे हे U आणि L हे समान अंतरावर आहेत. म्हणून बिंदू Q च्या समान अंतरावर कुठले बिंदू असतील, पॉइंट U अँड पॉइंट L. ही एक जोडी मिळेल आपण आता जशी बघितली. आणि दुसऱ्या 2 अंतरावर कोण आहे R आहे, आणि इकडे पण 2 अंतरावर कोण आहे P आहे. म्हणजे दुसरी जोडी काय मिळेल R आणि P. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही बघा. आपल्याला आणखीन असेच प्रयत्न करता येतील आणि आपण आता जसं लिहिलेलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला इथं लिहिता येणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही.
त्यानंतर फाइंड डिस्टन्स UV. आता इथं UV डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचंय. आता UV डिस्टन्स फाइंड करत असताना आपल्याला कसं शोधता येईल बघा. आपण हे तर बघूया. U ची किंमत किती आहे बघा, -5 आहे. इथं जर -4 असेल तर हे किती असणार आहे, इथं दिलेलं नाही आपल्याला, पण हे किती असणार आहे, -5 असणार आहे. U -5. फी किती दिलेलं आहे बघा, हे 5 असणार आहे. मग जर आपण असं मोजायचं म्हणलं तर काय होईल बघा, इथं आपण काय म्हणतो, स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ह्या दोघातलं अंतर किती असणार आहे, 10 असणार आहे. पण आपल्याला जर आणखीन सोडवायचं असेल, जास्त मार्काला प्रश्न विचारलेला असेल तर मग मात्र आपल्याला ते सोडवावं लागतं. आणि मग काय लिहिलेलं असतं आपण, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट U is equal to, what is the coordinate of point U? -5. And coordinate of point P is equal to, what is the coordinate of point P? 5. And what do we know? P is greater than U. P हे U पेक्षा काय दिसतं आपल्याला, मोठा आहे. कारण अधिक चिन्ह हे वजा चिन्हापेक्षा मोठं असतं. म्हणून आपल्याला काय लिहिता आलं, P is greater than U. मग आपल्याला काय करता येतं, डिस्टन्स D स्मॉल लेटर मध्ये, डिस्टन्स U, V इज इक्वल टू, आपण काय करतो, मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करतो. म्हणजे काय करणार आपण, 5 मायनस इन ब्रॅकेट -5. आणि मग आपल्याला काय लिहिता येईल बघा, बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह, आपलं बरोबर चिन्ह राहिले, बरोबर इथं येईल आपलं. आणि इथं काय लिहिणार आहे बघा आपण, बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह आले की बरोबर 5 वजा आणि वजा काय होणार आहे, अधिक होईल, पुन्हा 5 येईल. आणि मग आपल्याला उत्तर किती मिळेल बघा, बरोबर 10. तर साधारणतः आपल्याला डिस्टन्स U हे किती मिळणार आहे बघा, 5 वजा 5 10. आणि आपल्याला इथं पण लक्षात आलं की आपण प्रत्यक्ष संख्या रेषेवर जरी मोजलं तर आपल्याला उत्तर किती मिळतंय, 10 मिळतंय. कारण इथं आपण स्टार्ट म्हणणार 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर आपल्याला असं आता मार्काचं वेटेज किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जर अर्ध्या मार्काला प्रश्न असेल किंवा 1 मार्काला प्रश्न असेल तर आपण संख्या रेषेवर मोजून पण त्याचं उत्तर लिहू शकतो. आणि जर 2 मार्काला प्रश्न असेल तर मग मात्र आपल्याला अशा पद्धतीने सोडवावं पण लागेल. म्हणजे त्या परिस्थितीवर आपल्याला लिहायची पद्धत माहिती असली पाहिजे. मग आपण दोन्ही पद्धती दिलेल्या आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट लिहिता आलं, ज्यावेळेस कमी मार्काला प्रश्न असेल त्यावेळेस आपण लिहिलेलं असतं, म्हणजे 1 2 3 आणि 4 प्रश्न विचारले, तर समजा हे 2 मार्काला विचारले सगळेच, फाइंड द डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉइंट्स, तर त्यावेळेस हे 2 मार्काला आहेत, म्हणजे प्रत्येकाचं वेटेज अर्धा मार्क आहे. त्यावेळेस मात्र आपल्याला हे सोडवत बसायची आवश्यकता नाही, डायरेक्ट तुम्ही संख्या रेषेवर मोजून सुद्धा त्याचं उत्तर लिहू शकता. शेवटी मार्काचं वेटेज तिथं फार महत्वाचं असतं, आपल्याला तो भाग लक्षात आला पाहिजे. त्यानंतर डिस्टन्स PC. आता डिस्टन्स PC हे तुम्हाला काढायचं बघा. डिस्टन्स P पासून C पर्यंत अंतर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे, आणि तुम्हाला याच्यासाठी सुद्धा मिळतील 15 सेकंद, आणि तुमची वेळ सुरू होते आता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे डिस्टन्स PC चं अंतर सांगितलेलं आहे. डिस्टन्स P पासून आपल्याला C पर्यंत मोजायचं. P इथं आपण स्टार्ट असं म्हणणार, स्टार्ट 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे डिस्टन्स PC आपल्याला किती मिळते बघा, 6 मिळतंय. आणि जर आपण हे सोडवायचं म्हणलं तर मोठ्या अंकातून लहान अंक वजा करायचा, म्हणजे 4 वजा, मी थोडंसं आता शॉर्टकट घेतोय, आता आपल्याला सगळ्यांना समजलं असं समजून, 4 वजा 2, आणि मग काय होईल, 4 अधिक 2 वजा अधिक होईल, 4 अधिक 2 किती होणार आहे मग 6 अधिक 6. अंतर कधीही वजा नसतं, हे आपण पहिल्याच तासाला अभ्यासलेलं आहे, त्यामुळे इथं कुणाचंही अंतर वजा येणार नाही. म्हणून किती आलं आपल्याला, त्याचं 6 आलं. डिस्टन्स FB साठी सुद्धा तुम्हाला मी एक 15 सेकंदाचा वेळ देणार आहे, आणि तुमची वेळ सुरू होते आता. मला लगेच कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा FB बरोबर किती.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर सोडवलेलं व्ही बरोबर व्ही इथं आहे. इथं जरी दुसऱ्या डाव्या बाजूला चाललो असलो तरी आपल्याला काय करायचंय, अंतर वजा घ्यायचं नाही. इथं स्टार्ट 1 2 आणि 3. तर साधारणतः आपल्याला 1 2 3 इथं डिस्टन्स व्हीबी किती येईल, आपलं 3 येईल. आपण पद्धत बघितलेली आहे ती तुम्हाला सोडवायची. आणि शेवटचं उत्तर बघा, डिस्टन्स UL हे सुद्धा तुम्हाला मिळते 15 सेकंद. आणि लगेच सांगायचं मला कमेंट बॉक्स मध्ये डिस्टन्स UL बरोबर किती. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं 15 सेकंदाची वेळ सुद्धा जास्त होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर तिथं दिलेलं आहे. U आणि L जर आपण संख्या रेषेवरून मोजलं तर आपल्याला किती लक्षात घेता येते, फक्त 2 एकक आहे असं लक्षात घेता येते. तर हे आपल्याला स्टार्ट 1 2 म्हणजे 2 एकक इथं लक्षात आलेलं आहे. ह्यांच्यातलं अंतर जे आहे ते 2 आहे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं जो आपला सराव संच 1.2 आहे तो आपल्याला सोडवून घेता आलेला आहे. यानंतर आपल्याला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्ण झालेला आहे. मागच्या तासाला आपण हे 4 उदाहरणं अभ्यासलेली होती आणि आताच्या तासाला आपण पुढची 2 उदाहरणं किंवा 2 प्रश्न जे मोठे प्रश्न आहेत ते अभ्यासलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला संयोग संचाचा पण वापर करावा लागत होता, छेद संचाचा वापर करावा लागत होता किंवा संचाचे गुणधर्म माहित असणं आवश्यक होतं. तर ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून हे उदाहरणं सोडवचाल. हे उदाहरणं सोडवून तुम्हाला नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्याचे फोटो पाठवायचे आहेत. जे विद्यार्थी बरेच विद्यार्थी आता फोटो पाठवत आहेत व्हॉट्सअपवरती. सर्व विद्यार्थ्यांचं वास्तविक पाहता अभिनंदन. आणि आपण सुद्धा प्रॅक्टिस करून हे फोटो पाठवायचे. दररोज थोडा थोडा अभ्यास करूनच आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करता येत असतो किंवा आपला वेळेत होईल. एकदम सगळे फोटो पाठवू नका. आपल्या जेवढा सिलेबस होईल तेवढा फोटो पाठवा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि जर आपले कोण मित्र वगैरे असतील तर त्यांच्याकडे हा शेअर करा. धन्यवाद.